नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहताय कृषी यूट्यूब चॅनल. मी निखिल सर आपले सर स्वागत करतो. आपण पाहताय वांगे पीक आपलं, बरोबर आहे. वांगे पिकामध्ये आपण पहिले भरपूर स्प्रे केलेत, भरपूर स्प्रेचे फोटो पण व्हिडिओ पण टाकलेत आतापर्यंत. आज आपण जी महत्त्वाची समस्या येते ती म्हणजे आपल्या पिकामध्ये ती आहे फुलगळीची. आता उन्हाचा तडाखा खूप वाढल्यामुळे सध्या फुलगळीची समस्या भरपूर होणं जाणवते. वांगेच नाही कोणत्या पिकामध्ये भरपूर फुलगळ होते. तर फुलगळ होऊ नये म्हणून काय करायचं आपल्याला, त्याला मुख्य म्हणजे त्याला पाण्याचा पुरवठा भरपूर करायचा. पाणी अजिबात कमी पडून द्यायचं नाही प्लॉटला. प्लॉट कायम हिरवागार राहायला पाहिजे, बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अन्नद्रव्याची कमतरता आहे ती भरून काढायची पिकामध्ये. जे मायक्रोन्यूट्रिएंट असतील किंवा वॉटर सोल्युबल खत असतील ते नियमितपणे द्या पिकाला आपल्या, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जोर राहील, जेणेकरून जेवढं काय फळ लागेल पोषण चांगलं, त्यामुळे फुलगळी होणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम बोरॉन. कॅल्शियम बोरॉनचा वापर तुम्ही ड्रीप प्लस स्प्रे दोन्हीतून करा. कारण कसं आहे, ही सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे फुलगळ न होण्यासाठी. ह्याची जर कमतरता आली पिकामध्ये किंवा बाकीची कोणत्याची एकाची कमतरता आली किंवा जास्त झाली तरी ते आपल्या पिकामध्ये फुलगळ येण्याची समस्या येते, बरोबर आहे. तर मग आपण ह्याला आपण ऑलरेडी त्याला ड्रीपमधून कॅल्शियम बोरॉन सोडले, तर आता आपण स्प्रेमध्ये पण कॅल्शियम बोरॉन घेतोय, बरोबर. मग आपण स्प्रेमधून कॅल्शियम बोरॉन जे आहे साधारणपणे 1 लिटर पाण्यासाठी 20 ग्रॅम कॅल्शियम बोरॉन आणि 40 मिली कॅल्शियम घेतोय. कॅल्शियम हे माझ्याकडे लिक्विड फॉर्ममधले कॅलिन म्हणून येतं पूर्वा कंपनीचं, ते मी वापरतोय लिक्विड. कारण ते ऑक्सिडाइज फॉर्ममधले जे लवकर पिकाला लागू होतं आणि लवकर फुलगळ होणं थांबण्यास मदत होईल आपल्याला. सोबतच कॅल्शियम बोरॉन ह्या पिकामध्ये आपल्या पिकाची फळाची क्वालिटी, चकाकी, जे फळाची साल असेल किंवा वरून क्वालिटी म्हणा किंवा जे टिकाऊ क्षमता आहे ती वाढवते. त्यामुळे कॅल्शियम बोरॉनचा वापर नक्की पिकामध्ये करा. ड्रीपमध्ये वापरा प्लस फवारणीतून वापरा. दोन्हीतून वापर केल्यास नक्की चांगला रिझल्ट येईल आपल्याला. आपली फवारणी चालूच आहे, पाहू शकता पाठीवरती पंप आहे, पंपाने फवारणी चालू आहे आणि सोडलेला आहे. तर मी आणि कॅल्शियम बोरॉन असा आहे घटक आहे जो सगळ्या पिकात कंपल्सरी लागतो, म्हणजे लागतो. तुमचं भेंडी पीक असो, मिरची, काही कोणतंही पीक असलं, एनी क्रॉप असेल ज्याला फुल येतं आपल्याला फळ घ्यायचं आपल्याला, त्यात कॅल्शियम बोरॉन लागतं नक्कीच. कॅल्शियम बोरॉन आता वांगे पीक आहे, जास्त दिवस चालणार पीक आहे, त्यामुळे 1-2 दिवस आपण चालणार नाही. आपल्या कंटिन्यू 15 ते 20 दिवसातून एकदा तरी कॅल्शियम बोरॉनचा वापर करा. स्प्रेमधनं ड्रीपमधनं दोन्ही करा, जेणेकरून रिझल्ट चांगला आहे पिकामध्ये आपल्याला. बाकी आणि आपण हे पिकाला तुम्ही कंडिशन पाहू शकता, सगळी A1 कंडिशन आहे, हिरवगार पीक आहे आपलं पूर्णपणे, बरोबर आहे. तरी पण तुम्ही नक्की वापर करा, नक्की तुम्हाला चांगले रिझल्ट येईल. बाकी काय शेतकरी मित्रांना काय समस्या असल्या काय माहिती नक्की कमेंट करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दोन्हीकडे माझा मोबाईल नंबर देतो, आपण तिथून जाऊन कॉन्टॅक्ट करा, माझी डायरेक्ट बोलू शकता, जेणेकरून तुम्हाला पण आपले जे प्रॉब्लेम आहे डायरेक्ट सॉल्व्ह करते तुम्हाला. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.